बऱ्याचदा काय होतं, आपल्याला काहीतरी असं वेगळं खावंसं वाटतं. वेगळं म्हणजे की ते खट्ट पण असलं पाहिजे आणि तिखट पण असलं पाहिजे आणि ते चविष्ट पण असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करायचं, मस्त अशी कढी बनवायची. अगदी कमी साहित्यात कढी बनवलेली आहे मी. आणि ही कढी बनवलेली आहे मी सोयाबीनच्या वड्याची. खूप कमी साहित्यात अशी कढी लागते ही. तर ही कढी बनवलेली आहे मी ताकाची. तर तुम्ही दह्याचा पण वापर करू शकता. तर मी ते शक्यतोवर ताकच घेतलेलं आहे. ताक मिळालं तर मी ताकाचीच खूप छान अशी कढी लागते. तर ताक नाही मिळालं तर तुम्ही दह्याची पण खूप छान अशी कढी लागते खायला. तर कढी बनवण्यासाठी काय करायचं, मस्त एका गंजामध्ये मी असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्या सोयाबीनच्या वड्या टाकून द्यायच्या. नंतर चवीनुसार असं मीठ टाकलं आहे. त्याच्यानंतर काय केलं आहे, मी असं झाकण वाफायला ठेवून दिलेलं आहे. तर आपल्या सोयाबीनच्या वड्या वाफायला लोक काय केलं आहे, मी इकडे 2 ते 3 अशा जाडसर मिरच्या घेतल्या आहे. कमी तिखट असते त्याच्यामुळे मी ही जाडसर मिरची वापरलेली आहे. तर त्याची देठ काढून घेतली. त्याच्यानंतर असे काप कापून घेतले. नंतर काय केलं, मी एका खलबत्त्यामध्ये मस्त अशा मिरच्या टाकायच्या. मिरच्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकायचं आणि 2-3 लसणाच्या अशा पाकळ्या टाकायच्या. त्याच्यानंतर काय करायचं, संबाराच्या काड्या जे असते ते त्याच्यामध्ये टाकायच्या. खूप अशी चव लागते त्याच्यामुळे संबाराच्या काड्या टाकलेल्या आहे मी. मस्त असं कांडून असा ठेसा केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या सोयाबीनला अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर काय केलं की सोयाबीनच्या वड्या अशा पिळून काढायच्या चाळणीने. तर सर्व पाणी असं पिळून काढलं. त्याच्यानंतर काय केलं, एका भांड्यामध्ये मस्त अशा सोयाबीनच्या वड्या टाकायच्या. नंतर त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आणि त्याच्यामध्ये आवडीचे आपले मसाले टाकायचे. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले याच्यामध्ये टाकू शकता. तर मी ते खूप कमी साहित्यात केलेली आहे. तर याच्यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता. तर मी इथे मसाले ॲड केलेले नाही आहे. खूप कमी साहित्यात अशी कढी करून दाखवलेली आहे आणि खायला पण खूप छान लागते. तर काय केलं, एका गंजामध्ये मी मस्त असं ताक घेतलं. ताकामध्ये आपण काय करायचं, बेसन घ्यायचं. 2 ते 3 चम्मच असं बेसन घेतलं. मस्त बेसन असं विरघळून घ्यायचं. पूर्ण असं विरघळून घ्यायचं. एक पण अशी कुठलीही नाही राहिली पाहिजे, तसं विरघळून घ्यायचं बेसन. तर बेसन असं विरघळलं तर काय केलं, एका कढईमध्ये मस्त असं गरम तेल करायला ठेवून दिलं मी इकडे. गरम तेल झालं की काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्या अशा सोयाबीनच्या वड्या टाकायच्या. मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या. गोल्डन कलर लोक अशा मस्त अशा तळून घ्यायच्या. बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण खूप अशा झालेल्या आहे. तर तशा तळून घ्यायच्या. त्याच तेलामध्ये काय करायचं, थोडंसं जिरं टाकायचं आणि आपला पेस्ट टाकून द्यायचा. नंतर मस्त असं परतून घ्यायचं. परतल्यानंतर काय करायचं, मस्त थोडीशी हळद टाकायची कलरसाठी. तर हळद टाकल्यानंतर काय करायचं, आपलं बेटर जे आहे ते बेटर त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. मस्त चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर मस्त आपल्या ताकाला अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की काय करायचं, आपल्या सोयाबीनच्या वड्या त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. मस्त त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर एका मी बॉलमध्ये तेल टाकलेलं आहे तडका द्यासाठी. तर तडका द्यासाठी मी ते मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये. थोडंसं जिरं टाकलेलं आहे. जिरं टाकल्यानंतर आपल्या लाल मिरच्या जी असते ते लाल मिरच्या टाकलेल्या आहे मी आणि कढीपत्ता टाकलेला आहे. खूप छान असं चव लागते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपला तडका जो आहे ते कढीमध्ये असा टाकून दिलेला आहे. बघा खूप छान अशी कढी झालेली आहे. अगदी खायला पण खूप टेस्टी लागते आणि खूप कमी साहित्यात केली आहे. तर तुम्ही ही कढी भाकरी संग पण खाऊ शकता, भातासंग पण खाऊ शकता. तर मी ते कढी हे मिसळ्याच्या भाकरी संग घेतलेली आहे. मिसळ्याची भाकर म्हणजे आमच्या इकडे उडदाच्या भाकरीला मिसळ्याची भाकर म्हणतात. तर अशी मिसळ्याच्या भाकरी संग खूप छान अशी कढी लागते. त्याच्यासंग मिरची पण घेतली आहे. तर शौर्याला खूप छान अशी कढी भाकर आवडलेली आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही कढी कशी वाटली. भाकर चांगली झाली आणि सोयाबीनच्या वड्याची कढी मस्त झाली. बाय बाय.